23 आले. 23y बरोबर वजा 3. ओके, आता आपण काय करू शकतो, याच्यावरून y ची किंमत आहे ते आपण आरामात काढू शकतो. म्हणजेच बघा, आता 23y आपण या साईडला ठेवूया. 23y बरोबर वजा 3 जे आहे ते या साईडला तसेच राहतील. 20 अधिक आहेत पलीकडे गेले किती काय होतील, वजा 20 होतील. म्हणजेच किती राहिलं बघा, आता इथं 23y वजा 23 आहे बरोबर हे काय होतील, वजा दोन्ही वजा आहे त्याच्यामुळे वजाच होईल. 20 आणि 3 किती झाले बघा, तर ते तर 23 राहतील. म्हणजेच y ची किंमत बघा इथे बघू शकतो तुम्ही, वजा 23 आणि इथं वजा 23 आहे. म्हणजे वजा चिन्ह आपण घालू शकतो. किती राहील बघा, आता इथं y बरोबर इथं लिहूया वाटलं तर आपण वजा 23 आणि इथं काय होतील, वजा 23. म्हणजेच 23 एके 23. y ची किंमत किती होणार आणि हे अधिक होणार, वजा वजा अधिक. म्हणजेच y ची किंमत आपल्याला इथे किती मिळालेली आहे बघा, तर ते 1 मिळालेली आहे. ओके, आता आपण काय करणार आहोत, आता ही जी y ची जी किंमत आहे, y बरोबर 1 ही किंमत आहे ती आता आपण काय करणार आहोत, समीकरण 2 मध्ये ठेवणार आहोत. तर बघा, y बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 लिहून घेऊया. x अधिक 5y बरोबर 4. हे आपलं समीकरण 2 आहे. ठीक आहे, समीकरण 3 नाही, समीकरण 2 मध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. आता आपल्याला याच्यावरून काय करू शकतो, आपल्याला x ची किंमत आरामात मिळेल. म्हणजे बघा, आता x बरोबर 5 गुणिले x ची y ची किंमत आहे 1 आहे. म्हणजेच x अधिक 5 बरोबर 4. म्हणजेच आता x ची किंमत आपण काढू शकतो, 4 वजा 5 आहे पलीकडे गेले किती काय होणार, वजा 5 होणार. म्हणजेच x ची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, 4 वजा 5 म्हणजेच वजा 1. x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे बघा, वजा 1. ठीक आहे, म्हणजे आता समीकरणाच्या उकली कोणत्या आहेत, x बरोबर वजा 1 आणि 1 ह्या काय त्याच्या उकली आहेत असं आपण म्हणू शकतो. तर बघा, शेवटी उतरलायचं आहे x बरोबर वजा 1. x ची किंमत आहे वजा 1 काढलेली आणि y ची आहे 1. तर ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे असे आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने बघा, आपला 5वा प्रश्न सुद्धा आपण सोडवलेला आहे. आता आपण 6वा प्रश्न सुद्धा बघूयात. तर बघा, 6वा प्रश्न आहे 1/3 x अधिक y बरोबर 10/3. दुसरं समीकरण आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. तर आता बघा, हे जे उदाहरण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप हे जे तुम्ही उदाहरण आहे ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे नंतर उदाहरण सोडवताना अवघड जाणार नाही. आता हे जे दोन्ही समीकरण आहे ते अगोदर आपण व्यवस्थित लिहून घेऊया. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 हे आपलं समीकरण आहे पहिलं. आणि दुसरं समीकरण सुद्धा आपण लिहून घेऊया. 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4.